नागपूर विधान भवनावर धनगर समाजाचा मोर्चा धडकणार आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधव एकवटलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। स्वप्नील, नक्कीच जो आहे तो हजारोच्या संख्येने धनगर बांधवांचा मोर्चा जो आहे तो नागपूर विधान भवनावर पसरलेला आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर जे आहे ते धनगर बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आरक्षण लागू झालं पाहिजे अशी मागणी आपण बघू शकतो। सकल धनगर समाज या ठिकाणी आहे आणि सोबतच राजकीय नेते देखील आहेत। आमदार गोपीचंद पडळकर असेल, माजी खासदार आहेत विकास महात्मे असेल, सोबतच राम शिंदे असेल, अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एसटी आरक्षण जे आहे ते मिळालं पाहिजे अशी मागणी जी आहे ती धनगर बांधवांची आहे। यशवंत स्टेडियम मधनं जो आहे तो हा मोर्चा निघालेला होता आणि विधान भवन परिसरामध्ये या ठिकाणी मोर्चा दाखल झालेला आपण बघू शकतो। गोपीचंद पडळकर असतील सर्व महत्त्वाचे नेते आणि सकल धनगर समाज या ठिकाणी दाखल झालेला आहे। मोठी गर्दी आहे। सरकारला सोबतच धनगर इशारा दिलेला आहे, सरकारने आमचा विचार केला पाहिजे, नाहीतर आम्ही सरकारचा विचार करू असा इशारा जो आहे तो धनगर बांधवांनी दिलेला आपण बघू शकतो। वृषाली, मोठ्या संख्येने जे आहेत ते धनगर बांधव या ठिकाणी दाखल झाले आहेत। राज्यात जर पाहिलं तर आपण 2 कोटीपेक्षा अधिक धनगर बांधव आहे आणि धनगर बांधव जर आपण पाहिलं तर आरक्षणासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेले आहे। मागील 2 तासांपासून जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण या धनगर बांधवांचा ठिय्या सुरू आहे। तर मोठी गर्दी जी आहे ती धनगर बांधवांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। वृषाली, नक्कीच धन्यवाद स्वप्नील, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।